लग्नाची वेळी या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कृष्णा रत्नपारख्यांचं घर सोडून पुन्हा तिच्या घरी आलेली असते. त्यावेळेस गोदा मावशी ही कृष्णाला समजावत असते की तुझं घर सोडून चुकी तर नाही केली ना. त्यावेळेस कृष्णा म्हणते की नाही, मी मधूला असं काही वॉर्न करून आलेली आहे की मधू आता कुठल्याही प्रकारची चुकी करणार. त्यावेळेस गोदा म्हणते की काय सांगितलं आहे. तेव्हा ती सांगते की मी मधूला सांगितलं आहे की मी आता पोलीसवाल्याशी लग्न करणार आणि लंबूला माझं करणार. त्यानंतर ती आता खूप खवळलेली असणार आहे आणि ती काहीतरी अशी चुकी करून बसेल की जेणेकरून ते आपल्याला योग्य ठरणार आहे. तेव्हा गोदा मावशी म्हणते की मी आज जो प्रकार बघितलेला आहे त्यानुसार तर मला असं वाटतं की असं काही होणार नाही. त्यानंतर तिथे घडलेला सर्व प्रकार ही गोदा मावशी त्या कृष्णाला सांगू लागते. तेव्हा ती म्हणते की काही असं होणार नाही, कारण राघव मला शोधण्यासाठी पुन्हा इथंच येणार आणि मला इथून घेऊन जाणार. तेव्हा गोदा मावशी म्हणते की तू इथं पुन्हा का आली आहे. तू इथं आली, मी 1 महिनाभर तुला बघितलेलं आहे की तू पोलीसवाला आणि साध्वीच्या मग हिच्यामध्ये 1 महिना कसा काढला आहे. तू पोलीसवाल्यासोबत होती तर हसत खेळत होती. तेव्हा ती सांगते की नाही, आता मधूला काय जे करायचं आहे ते इथूनच करायचं आहे आणि मधू आणि राघव तू या दोघांनाही ओळखत नाही म्हणून तू असा विचार करत आहेस. मधू ही नक्की काहीतरी चूक करणार, कारण ती राघववर खूप प्रेम करते आणि ती राघवला मिळवण्यासाठी असा काहीतरी करणार की जेणेकरून आपल्याला ते योग्य ठरणार आहे. आणि तू हे एवढं लक्षात ठेव की राजेश्री आईसाठी राघव या ठिकाणी मला नेण्याकरता नक्की येणार. तेव्हा ती म्हणते की नाही आलास तर नाही, तो नक्की येणार. त्यानंतर दरवाजाचा आवाज येतो आणि सेतू दरवाजा उघडते. तेव्हा तिला समोर राघव दिसतो. त्यावेळेस ती म्हणते की लंबू, तू इथं कशासाठी आला आता तुझं इथं काय काम आहे. त्यावेळेस राघव आतमध्ये येतो आणि म्हणतो की तू घरी चल आणि तिला माफी मागू लागतो. तेव्हा कृष्णा म्हणते की मला माफी कशामुळे मागत आहे आणि हे तू मागत आहे मी चुकलेली असताना सुद्धा. तेव्हा राघव म्हणतो की नाही, मी तुझ्याशी जे काही वागलो आहे त्याबद्दल मी माफी मागतो आहे. तेव्हा कृष्णा म्हणते की नाही, तू फक्त हे आत्ता बोलण्याकरता करतोय कारण तुला तुझ्याहीसाठी मला तिथं यावं असं वाटत आहे आणि तू राजश्री मदरसाठी माझ्याशी माफीसुद्धा मागू शकेल, कानसुद्धा पकडू शकशील, कारण तुला आता मी घरी येणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हा तो राघव म्हणतो की नाही, आतापासून घडलेल्या सगळ्या चुकांची मी माफी मागतो. तेव्हा ती म्हणते की आपल्या ठरल्याप्रमाणे मी सर्व काही व्यवस्थित केलं आहे, पण तूच चुकलेला आहे आणि तूच विचित्र माझ्याशी वागलेला आहेस. त्यावेळेस मात्र राघव सांगतो की नाही, आता मी अशी काही चूक करणार नाही, त्यामुळे तुला काही त्रास होईल. तेव्हा कृष्णा म्हणते की नकोच, तू असे फक्त बोलण्यापुरता करतो पण मात्र वागत नाहीस. त्यावेळेस राघव म्हणतो की तू फक्त घरी ये, आईची तब्येत खूप खराब आहे आणि हे तुला माहिती आहे. त्यावेळेस कृष्णा सांगते की नाही, मी घरी येणार नाही आणि आता ते शक्य नाही. त्यावेळेस राघव मात्र घरातनं बाहेर जाऊ लागतो आणि नंतर तो कृष्णाला म्हणतो की कृष्णा, मी तुझी वाट बघत आहे. त्यानंतर राजश्री ही राघवला विचारते की राघव, सिंधू मला तरी असं वाटतंय की पुन्हा घर सोडून गेली आहेस की काय, कारण ती रूमच्या बाहेरच येत नाही आहे. म्हणून ती सिंधूच्या रूमजवळ जाऊ लागते. सिंधू सिंधू म्हणून आवाज देते आणि दरवाजा उघडते तर काय, दरवाजाच्या आतमध्ये त्यांना असे काही दिसते